नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर झालं असून त्यावर चर्चा सुरू आहे. या विधेयकांतर्गत संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची कैद आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह विधेयक मांडताना म्हणाले. विधेयकात पेपरफुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी ठोस तरतुदी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांची मोजदाद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144.36 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. येत्या 2 ते 4 वर्षात अंमली पदार्थमुक्त मुंबईचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 मध्ये झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.